हॅलो. हा बोला, काय नमस्कार नावाने साहेब. बिल आहे? नमस्कार. हां, मी आता काही तासापूर्वी बोललो ना सर आपल्याशी. माझ्यासोबत काय नावाने हां, बिल आहे? प्रांजी गार्डन, रोहित डिकले. माझ्यासोबत नाही बोलले. कोण मी कोणत्या नंबरवर बोलले? मी सकाळी जेव्हा कार्यालयात आलो होतो ना, हम्म. कार्यात तुम्ही मला सहकार्य केलं होतं ना, तुम्ही मला फोन करून सांगितलं ना की ते या मॅडमला भेटा, यांना भेटा सकाळी. कुठे कोणतं काय नावाने? खरवई कार्यालयात आलो होतो बरं, ना. काय नावानं कनेक्शन आहे तुमचं? रोहित डिकले. अच्छा. आणि काय झालं तुमचं ते मीटरचं बिल कधीपासून भरलेलं नाही? मीटरचं बिल कधीपासून भरलेलं नाही हा प्रश्नच उपस्थित होत नाहीये. ऐका, मीटर फॉल्टी आहे आणि निसाळ मीटर मॅडमला काय मीटर आहे फॉल्टी ना आहे? सर. हां, मीटर फॉल्टी आहे. फॉल्टी म्हणजे 4 मीटरवर रिडिंग येत नाही का? हां, मीटर 4 महिन्यापासून फॉल्टी आहे. तर ते म्हणजे नाही, तुम्हाला मीटरवर रिडिंग येत नाही का? आता ते अधिकारीच कोणी चेकिंगला आलेले नाहीत. आता आले तर मीटर रिडिंग घेऊन गेले आणि त्यांनी बिल टाकले. हो, तर मीटर तुम्ही फॉल्टी आहे म्हणता ना? अहो, मी नाही म्हणत आहे, शासन म्हणते असं मीटर फॉल्टी आहे. मी कोण म्हणणार, हो, माझा अधिकारी? अरे तुम्ही म्हटलं ना मीटर फॉल्टी अगोदर. मी शासन नाही म्हणत म्हणते आहे सर. म्हणजे मी पुन्हा सांगतो तुम्हाला, मी म्हणत नाही. तुमच्या हॅलो सिस्टीमला. हॅलो हां, हॅलो बोला हॅलो बोला सर. तुम्हाला काय म्हणायचं ते बिल लावून बिलाचा ग्राहक क्रमांक, नाव, डिटेल टाकून मीटरचं रिडिंग जास्त आलेलं असेल तर तुम्हाला तो ऍप्लिकेशन द्यावं लागेल. अच्छा, ऍप्लिकेशन द्यावं लागेल. याला खरवईला हां. किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागेल किंवा हां. तुम्हाला खरवईला ऍप्लिकेशन लेखी दिलं तरी चालेल. तुम्हाला ओके. काय म्हणायचं आहे? ओके सर, बरोबर तुम्ही बोलताय, अगदी बरोबर आहे सर. पण तुमचे सगळे आता जे मला सांगता ना सर, हे सर्व जी कारवाई आहे ती मी सर्व पूर्ण केलेली आहे. 20/2/2026 आपल्या कार्यालयामध्ये लिखितमध्ये अर्ज आहे आणि त्या अर्जावर आतापर्यंत कोणतीही त्यांनी पावलं उचललेली नाहीयेत. नाही, तुम्ही म्हणता ना तिथं मीटर चेकिंगला आले होते आणि रिडिंग प्रमाणे बिल दिलं. ते आत्ता ना मीटरप्रमाणे रिडिंग चेक केलं ना, त्याचं म्हणणं आहे ना, तर मी त्यांना विचारलं मीटर रिडिंग, तुम्हाला म्हणे मीटर फॉल्टी, आम्ही अंदाजे बिल दिले आहे, तुम्हाला बिल भरावं लागेल. कोण कोण बोललं? इथले रोशन साहेब. कुठले? कोणतं ऑफिस? अहो सर, आपले हे आंबेडकर चौकातले रोशन म्हणून आहेत अधिकारी. अच्छा. हां, आता मग त्यांना का तुम्ही तक्रार किंवा अर्ज दिलाय का? हो, दिलाय अर्ज. 20/2/26 मी अर्ज दिलेला आहे त्यांच्याकडे. मग आता आणि मीटरच्या रिडिंग प्रमाणे बिल आहे असं म्हणतं का ते? आता ते म्हणतात तुमचं रिडिंग एवढं दाखवायचं. तर माझा प्रश्न त्यांना केला, म्हटलं सर मीटर बदललेलं नाही, तुम्ही ऑफिसर कुठल्या चेकिंगला आलेलं नाही आणि तुम्ही मला म्हटलं की लेखित अर्ज द्या, मग माझ्याशी बोला. आता मी लेखित अर्ज दिलाय आणि तोपर्यंत माझं मीटर कापण्यात येऊ नये असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तुमचं बिल भरण्यात मी बंद. याला हां, कात्रपला. आणि मग तुम्ही कसं काय मीटर कापलं, काही न करता कुणाच्या अधिकारामध्ये नोटीस नाही दिली, काही नाही, मीटर काढून कसं काय नेलं? मग नेलं का मीटर काढून? हो, सकाळी 11 वाजता मीटर त्यांनी काढलं. हां हां. मग 11 वाजता कोण आलं होतं मीटर काढायला? कोणी आलं आता होतं? हे आम्हाला कसं माहिती? ते विचारतो, कोणी नावं सांगत नाही. ते गोपनीय सगळे सांगतात. कार्यालयात कुठेही अधिकारी नाही, कर्मचारी नाही. रिडिंग प्रमाणे बिल आहे, मग बिल भरलेलं नाही. कधीपासून भरलेलं नाही? अहो, माझ्या प्रश्नाचे उत्तरच देत नाही सर तुम्ही. मीटर रिडिंग प्रमाणे भरलेलं नाही, बरोबर बोलतो मी. पण तुम्ही अर्ज मी तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपवर, पाहून घ्या. हां, पाठीमागचं बिल कधी भरलेलं आहे? मी जानेवारीला, ऐकून घ्या, मला जसं ते 46,000 आलं ना सर बिल, त्यानंतर मी बिल ते अर्ज आणि ते पाठवा मला व्हॉट्सअपवर. हो सर, हो सर. आणि बिल पूर्ण भरलेलं नसेल, कोणतं नवीन मीटर लागलेलं होतं का तुमच्याकडे, का जुनं काढलंय? जुनं मीटर आहे, जे तुम्ही बसून गेलेले आहात ते मीटर आहे. नवीन जुनं आम्हाला काही समजत नाही. जे तुम्ही शासनाने बसून दिलेलं आहे त्याप्रमाणे रेग्युलर. आता हे कसं आम्ही सांगू शकतो सर? काय प्रश्न असे करताय तुम्ही, गोंधळ टाकणारे? जे सामान्य नागरिकाला समजत नाही असे प्रश्न तुम्ही करताय आणि गोंधळ पाडताय. समजते तुम्हाला, समजते. नाही समजत सर. तुम्ही त्यातले अधिकारी आहात, तुम्ही त्यातले हुशार आहात. आमच्यासारख्यांना आम्हाला फक्त बिल जास्त आले एवढं समजते. हे कशाला बोलताय? तुम्हाला काय म्हटलं मी? हां, आता कधी बसवलाय म्हणजे नवीन मीटर लावलाय का एवढ्या? नाही लावलं सर, नाही लावलं बिल. समजते ना तुम्हाला? हां, हे समजतं ना मला. तुम्हाला हां, मग हेच विचारलं तुम्हाला. आणि जर का जुनं मीटर असेल हां. तर त्याचे टेस्टिंगची स्कीम वेगळी आहे. कोणतीही जुनं मीटरवर रिडिंग बघणे, त्याला टेस्टिंग करायची गरज, रिडिंग आहे. नवीन मीटर असेल तर नवीन मीटरच्या सिस्टमला रिडिंग वेगळं येते आणि वेगळं घेण्याची पद्धत आहे. रिडिंग बरोबर आहे वापराप्रमाणे, तेच चेक करायची पद्धत असते. म्हणून तुम्हाला बरोबर. आता तुम्ही कॉल केला म्हणून विचारलं की कोणतं मीटर. नाही तर तुम्ही अर्ज दिलेला आहे, तुम्ही अर्ज मला पाठवला तर तो बघतो आणि त्याच्यानुसार काय असेल रिडिंग प्रमाणे बिल असेल तर तुम्हाला ते पूर्ण भरावं लागेल.
रीडिंग प्रमाणे जे बिल दिलेलं आहे ते पूर्ण ठीक आहे. भरावं लागेल आहे. ते भरणं बिल मी कसं काय 47,000 माझ्याकडे कारखाना आहे का सर? 47 सामान्य माणूस भरू शकतो का? हॅलो, हा, हे तुम्हाला रीडिंग प्रमाणे बिल असेल तर भरावं लागेल. 47,000 बिल तुम्ही म्हणताय का सर? किती बिल तुम्ही बिल पाठवलं, अर्ज पाठवला हा. आणि त्याच्यावर रीडिंग ते असेल हा. ते चेक केल्यानंतर समजेल. Reading मग प्रमाणे मग bill ऐका असेल ना, तर मग भरावं तुमचं लागेल. म्हणणं मला मी बरोबर आहे. तुम्हाला तुमच्याशी सांगतोय, ऐका तुम्ही ऐका ना पहिल्यांदा सर, माझं ऐका सर, बोलण्यापेक्षा 2 मिनिटं. तुमचा अर्ज आणि नाही bill नाही मला नाही पाठवा. नाही, बोलण्यापेक्षा नाही, मी जास्त बोलत नाही सर, तुमच्या पुढे बोलणार आहे नाही जास्त. माझा प्रश्न बोलले एकच तुम्ही, आहे. बोलले. बोलले नाही तुम्ही, वाईट एक सामान्य माणसाची फक्त समज समजतो, अधिकारी म्हणून तुमच्याशी बोलत नाही मी, एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय सर. तुम्ही त्याचे माझे ऐकून घ्या, मदत करणारे अधिकारी आहात म्हणून तुमच्याशी एवढं बोलतोय मी जास्त. हा, तर पाठवा ना तुम्ही ते. माझं एवढंच म्हणणं आहे, मीटर फॉल्टी दाखवल्यानंतर माझ्याकडनं 26,000 तुम्ही ऑलरेडी घेतलेलेच आहे. पहिल्यांदा बिल मीटर तुम्ही जे बोलताय, तुमच्या ग्राहक क्रमांक, नाव, बिल काय याच्या अगोदरचा अर्ज तू माझ्याकडे काहीच नाही, तर मला कसं समजेल? तुम्ही पाठवा तो पहिल्यांदा. असं 3 महिने झाले तो अर्ज देऊन, 3 महिने अर्ज आपल्या कार्यालयात पोहोचत नाही म्हणजे किती शोकांतिक आहे सर ही. अर्ज तिथे तुम्ही कात्रपला दिलेला आहे, हा. त्याचा नंबर नाही आहे. तुम्ही मला पाठवलं तर मला समजेल ते. ठीक आहे. बरं ठीक आहे सर.